ॲडव्होकेट श्रीमती हर्षा हिमंत चौकेकर या पेशाने वकील असल्या तरी सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे। नेहमीच त्या दुर्लक्षित विषयांमध्ये लक्ष घालून बरेच उपक्रम राबवत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी हे जीवन सुंदर आहे या व्यासपीठाची निर्मिती केली आहे। या व्यासपीठावर विविध विषय घेऊन अनेक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात, ज्यामध्ये महिला स्पेशल, ज्येष्ठ नागरिक स्पेशल, दिव्यांग स्पेशल, बालक स्पेशल यांचा समावेश आहे। मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात बालदिन साजरा केला जातो। याचेच औचित्य साधून ॲडव्होकेट हर्षा चौकेकर यांनी मुलांच्या गायन कलेला उभारणी देण्यासाठी हे जीवन सुंदर आहे भाग 14च्या व्यासपीठावर उभरते सितारे, बच्चे हमारे, MP3 कराओके म्युझिकल शो, बालदिन स्पेशल, मराठी गीतांचा नजराना अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे मिनी सभागृह, बोरवली पश्चिम इथं केलं होतं। या कार्यक्रमात 4 ते 14 वर्षे वयोगटातील 19 मुलांनी भाग घेतला। या बाल कलाकारांमध्ये कनिका मुडेकर, मीरा शिंदे, तनुज राऊळ, नकुल पिंपळकर, आराध्या लादे, मैत्रिय गव्हाळे, गौरांग खापणे, आराध्या तळेकर, निर्मयी हटकर, अद्विक भोसले, नभा मांडवकर, अद्विका काळे, चिन्मयी ठाकूर देसाई, विवान नवगिरे, अथर्व गिरकर, ओवी राऊत, कृष्णा पांचाळ, निष्ठा गोसावी, विघ्नेश रावाडे या गायकांचा समावेश होता। सर्व बाल गायकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश जाधव यांनी अप्रतिम अनोख्या अंदाजामध्ये केलं। व्हिडिओग्राफीची जबाबदारी उदय गिरकर यांनी उचलली। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सागर मिस्त्री, भाई महाडेश्वर, चंद्रविलास गांधी आणि चंद्रमोहन रेणुकुंटा यांचं विशेष सहकार्य लाभलं। या कार्यक्रमास विशेष अतिथी स्वरूपात ॲडव्होकेट हर्षा चौकेकर यांचे पती हेमंत चौकेकर, सासू सिंधू चौकेकर, मुलगा मंदार, सून ईशा आवर्जून उपस्थित होते। बालदिनानिमित्त नवोदित मुलांच्या कलागुणांना भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश व त्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांच्या कलागुणांसाठी एक हक्काचे व्यासपीठ द्यावे हाच या कार्यक्रमामागचा उद्देश होता। त्यामुळे उपस्थित सर्वांनीच ॲडव्होकेट हर्षा चौकेकर यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय।